दीदी, तुला चोरून हे सगळं करायला खूप मजा येतो ना? पण आज पकडली गेलीस. जर तू अशी इच्छा करत असेल की मी कुणाला काही सांगू नये, तर मला पण नेहाने रागात सांगितलं, काय मूर्खपणा करतोयस? जर घरातल्या कुणाला कळलं तर काय होईल? अंदाज आहे ना? नमस्कार मित्रांनो, तुम्ही सगळे कसे आहात? आज मी तुमच्यासाठी एक जबरदस्त कथा घेऊन आले आहे. अमन फक्त 16 वर्षांचा होता, तेव्हापासून त्याला अश्लील पुस्तके वाचण्याची आणि मोबाईलवर अप्रतिम चित्रपट बघण्याची सवय लागली होती. यामुळे त्याच्या अभ्यासात रुची कमी होऊ लागली होती. अमन एका संयुक्त कुटुंबात राहत होता. घरात त्याच्या ताऊजीच्या मुली देखील मोठ्या होत होत्या. अमनची स्वतःची बहीण नव्हती, म्हणून त्याच्या चुलत बहिणी त्याला खूप लाड करत. पण जेव्हापासून अमन वाईट मित्रांच्या संगतीत पडला, तेव्हापासून त्याचा विचारही बदलू लागला. त्याने आपल्या बहिणींकडेही वाईट दृष्टीने बघायला सुरुवात केली. एके दिवशी तो छतावर फिरत होता, तेव्हा त्याने तेथून काही विचित्र आवाज ऐकले. कुतूहलाने तो तिकडे गेला आणि त्याने पाहिलं की त्याच्या ताऊजीची मोठी मुलगी नेहा मोहल्ल्यातील एका मुलाजवळ अजयबरोबर तेथे लपून रोमॅन्टिक क्षण घालवत होती. हे सगळं पाहताच अमचा डोक्यातून धूर निघाला. त्याला अजयच्या जागी स्वतःला पाहून जळजळ होऊ लागली. थोड्या वेळाने तो चुपचाप दुसऱ्या छतावरून उडी मारून आपल्या कमरेमध्ये परत आला, पण त्याच्या मनात प्रश्न घोळत होते. तो लगेच नेहाकडे गेला. नेहा त्याला पाहून घाबरली. नेहा म्हणाली, अमन, तुला इथे काय काम आहे? अमन हलक्या हसत म्हणाला, दीदी, तुला चोरून हे सगळं करायला खूप मजा येतो ना? पण आज पकडली गेलीस. जर तू अशी इच्छा करत असेल की मी कुणाला काही सांगू नये, तर माझ्यासाठीही कुठल्यातरी मुलीशी मैत्री करून दे. नेहा रागात म्हणाली, काय मूर्खपणा करतोयस? जर घरातल्या कुणाला कळलं तर काय होईल? अंदाज आहे ना? अमन हसत म्हणाला, दीदी, तू मुलगी असून हे सगळं करू शकतेस, तर मी का करू शकत नाही? आणि जर तू माझ्यासाठी कुठल्यातरी मुलीची व्यवस्था करू शकत नाहीस, तर तूच माझा साथ दे. नेहा चकित झाली आणि रागात म्हणाली, अमन, मी अजयवर प्रेम करते. त्याची नोकरी लागताच आम्ही लग्न करणार आहोत. पण तू खूप घटिया बोलतोयस. अमन चालाख हसत म्हणाला, ठीक आहे, विचार कर. नाहीतर मी तुझी पोल उघड करेन आणि हेही सांगेन की तुझा मोहल्ल्यातल्या अनेक मुलांशी संबंध आहे. मग अजयही तुला सोडून जाईल. त्याच क्षणी अचानक अमला त्याच्या खांद्यावर कोणाचा हात जाणवला. त्याने चकित होऊन मागे पाहिलं. तिथे त्याची आई गीता उभी होती. गीताने रागात येऊन अमला जोरदार थप्पड मारला आणि म्हणाली, नालायक, तू तुझ्या बहिणीशी अशा प्रकारे बोलतोस? मी तुला माझा मुलगा म्हणून शरम वाटत आहे. आजपासून जर तू नेहाला त्रास देऊ लागलास, तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नाही. यानंतर गीताने नेहाला समजावून सांगितले, मुलगी, जर तुला अजय आवडत असेल, तर तू तुझ्या आई-वडिलांशी बोल. पण काहीही चुकीचे पाऊल उचलू नकोस. नेहाने मान डोलावली आणि त्या संध्याकाळीच तिने आपल्या आई-वडिलांना सर्व काही सांगितले. लवकरच नेहा आणि अजयची सगाई झाली. दुसरीकडे अमला त्याच्या चुकीची जाणीव झाली. त्याला समजले की चुकीचे विचार माणसाला कोणत्याच दिशेने नेत नाहीत. नेहा आणि अजयची सगाई झाल्यानंतर अमच्या मनात खळबळ उडाली होती. त्याला समजत नव्हते की जे घडले ते बरोबर होते की चुकीचे. त्याच्या आईने त्याला इशारा दिला होता, पण त्याच्या मनातील घाणेरडे विचार सहजासहजी दूर होत नव्हते. एके दिवशी अमच्या आईने त्याला बाजूला बोलावले. गीता म्हणाली, मुला, तुझं मन अभ्यासापासून दूर गेलंय. तू काहीतरी करायला हवंस. अमन जोंबला आणि म्हणाला, काय करू आई? अभ्यासात मनच लागत नाही. गीताने प्रेमाने त्याच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाली, मुला, जर तू असंच चालू ठेवलंस, तर तुझं भविष्य बर्बाद होईल. मला असं वाटतं की तू कुठेतरी बाहेर जाऊन तुझ्या आयुष्याला नवी दिशा दे. अमला आईचं बोलणं थोडं विचित्र वाटलं, पण त्याला वाटलं की कदाचित हाच योग्य मार्ग असेल. काही दिवसातच अमनचे वडील त्यांनी त्याला शहरातील एका चांगल्या शाळेत घातले आणि त्याला हॉस्टेलमध्ये पाठवले. नवीन वातावरण आणि नवीन लोकांमुळे सुरुवातीला अमला आवडले नाही, पण हळूहळू त्याच्या विचारांमध्ये बदल होऊ लागला. तेथे त्याची ओळख रवी नावाच्या एका मुलाशी झाली. रवी अभ्यासात चांगला होता आणि तो अनुशासित जीवन जगत होता. एके दिवशी रवीनं अमला विचारले, भाऊ, तुला इथे येऊन कसं वाटतंय? अमनन थंड सास घेऊन सांगितले, सुरुवातीला राग आला होता की मला जबरदस्ती इथे पाठवलं, पण आता वाटतं की कदाचित हेच माझ्यासाठी योग्य होतं. रवी हसत म्हणाला, अगदी बरोबर. जर तू योग्य मार्गाने चाललास तर तुझं भविष्य चांगलं होईल. अमनन रवीशी मैत्री केली.
हळूहळू तो अभ्यासाकडेही लक्ष देऊ लागला आणि त्याच्या जुन्या सवयी सोडण्याचा प्रयत्न करू लागला. काही वर्षांनंतर अमनन आपली शाळेची शिक्षण पूर्ण केली आणि चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. त्याच्या आई-वडिलांना त्याच्यावर अभिमान वाटला. एके दिवशी जेव्हा तो त्याच्या जुन्या मोहल्ल्यात परतला, तेव्हा त्याने पाहिलं की नेहा आता अजयबरोबर आनंदी आणि समाधानी विवाहित जीवन जगत होती. अमनला पाहून नेहा हसली आणि म्हणाली, "अमन, तुला पाहून खूप आनंद होतोय. असं वाटतंय की आता तू समजदार झाला आहेस." अमनन मान खाली घातली आणि म्हणाला, "हो दीदी, मी माझी चूक मान्य केली आहे. आता मला माझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं करायचं आहे." "हो." नेहाने त्याच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाली, "हेच मी ऐकू इच्छित होते." अमनन आपल्या भूतकाळाला मागे टाकून एका नव्या आयुष्याची सुरुवात केली. प्रत्येकजण चुकीच्या मार्गावर जाऊ शकतो, पण खरी शक्ती त्या मार्गाला सोडून योग्य मार्गावर येण्यात आहे. अमनन आपल्या जुन्या चुकांमधून धडा घेतला आणि आयुष्याला योग्य दिशा देण्याचा निर्णय घेतला. त्याने अभ्यासात मेहनत केली आणि कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. आता तो स्वतःला पूर्वीपेक्षा जास्त सक्षम आणि स्वावलंबी समजू लागला होता. एके दिवशी कॉलेजच्या लायब्ररीमध्ये अमन बसला होता, तेव्हा एक मुलगी आली आणि त्याच्या शेजारच्या खुर्चीवर बसली. तिचं नाव साक्षी होतं. ती हुशार, चलाख आणि अभ्यासात तल्लख होती. सुरुवातीला अमनन जास्त लक्ष दिलं नाही. पण जेव्हा दोघांचं बोलणं वाढलं तेव्हा अमनला जाणवलं की साक्षी त्याच्यापेक्षा खूप वेगळी होती. संघर्षांनी भरलेली, तरीही स्वावलंबी आणि आत्मसन्मानाने भरलेली. एके दिवशी साक्षीनं अमनला विचारलं, "तू इतका शांत का राहतोस? तुझ्या डोळ्यांमध्ये असं काय आहे जे इतरांपेक्षा वेगळं आहे?" अमन हसला आणि म्हणाला, "कदाचित भूतकाळाचा ओझ, ज्याला मागे टाकायचा प्रयत्न करतोय." साक्षीन मान डोलावली आणि म्हणाली, "भूतकाळाला जितकं पकडून ठेवशील, तितकं तो तुला ग्रासेल. आयुष्य पुढे जाण्यासाठी आहे, मागे बघण्यासाठी नाही." सांगण्याने अमला खूप आधार मिळाला. साक्षीच्या शब्दांनी त्याच्या मनात खोलवर रुजू लागले. हळूहळू दोघे चांगले मित्र बनले आणि साक्षीमुळे अमनमध्ये आणखी सकारात्मक बदल घडू लागले. काही वर्षांनंतर जेव्हा अमन कॉलेजमधून पदवी घेऊन घरी परतला, तेव्हा त्याने पाहिलं की मोहल्ल्यात खूप काही बदललं होतं. नेहा आता 2 मुलांची आई झाली होती आणि अजयबरोबर आनंदी आयुष्य जगत होती. अमनन धीर गोळा करून नेहाला म्हणालं, "दीदी, माझ्या जुन्या वर्तनाबद्दल मला क्षमा मागायचंय. तेव्हा मी खूप चुकीचं केलं, पण आता मी बदललो आहे." नेहा हसली आणि म्हणाली, "अमन, खरं सांगू? मला तुझ्याकडून हाच अपेक्षा होती. प्रत्येक माणूस चुका करतो, पण जो त्या चुका सुधारतो तोच खरा माणूस असतो." आमच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने आपल्या जुन्या चुकांमधून केवळ धडा घेतला नाही, तर स्वतःला पूर्णपणे बदलून टाकलं होतं. अमनन पुढे जाऊन आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि एक चांगली नोकरी मिळवली. त्याने साक्षीबरोबर मिळून एक संस्था सुरू केली, जिथे ते मुलांना योग्य मार्गदर्शन देत आणि त्यांना वाईट सवयींपासून दूर राहण्याचं शिक्षण देत. आता अमनचं ध्येय स्पष्ट होतं, जर मी बदलू शकलो, तर कोणीही बदलू शकतं. चुकीच्या मार्गावरून परत येऊन योग्य मार्गावर येणं हीच खरी विजय आहे. अमनची संस्था हळूहळू प्रसिद्ध होऊ लागली. त्याची अमनची मेहनत आणि साक्षीच्या दूरदृष्टीमुळे अनेक तरुणांचं आयुष्य बदलून गेलं. ते अशा मुलांसाठी काम करत होते, जे भटकण्याच्या आणि व्यसनांसारख्या वाईट सवयींच्या बळी ठरत होते. एके दिवशी एक प्रतिष्ठित सामाजिक संघटनेने अमनला सन्मानित करण्यासाठी बोलावलं. जेव्हा अमन मंचावर आला, तेव्हा त्याने आपली कहाणी सर्वांसमोर ठेवली, कसा तो स्वतःही भटकला होता, कसा नेहा दीदी आणि त्याच्या आईने त्याला योग्य मार्ग दाखवला, आणि कसा साक्षीने त्याला प्रेरणा दिली. अमन म्हणाला, "जर तुम्ही चुकीच्या मार्गावर आहात, तर कोणीही तुम्हाला जबरदस्तीने योग्य मार्गावर आणू शकत नाही. बदल तुमच्या अंतरंगातून यायला हवा. मी स्वतःला बदललं आणि आता माझा प्रयत्न आहे की इतरांचं आयुष्यही सुधारू शकेन." या भाषणानंतर अमनची कहाणी आणि त्याच्या संस्थेची चर्चा संपूर्ण शहरात पसरली. संस्थेचं काम चांगलं चालू होतं आणि या काळात अमन आणि साक्षीची मैत्री आणखी खोलवर गेली. ते आता फक्त चांगले मित्र नव्हते, तर एकमेकांच्या विचारांबद्दल आणि मेहनतीबद्दलचा आदरही वाढत होता. एके दिवशी साक्षीनं अमनला विचारलं, "अमन, तू इतक्या मेहनतीने तुझं भूतकाळ बदललंस, पण तू कधी तुझ्या भविष्याबद्दल विचारलंस का?" अमन हसला आणि म्हणाला, "होय, मी विचारलं आहे. आणि मला असं वाटतं की तूही माझ्या भविष्यात असावीस." साक्षी चकित झाली आणि नंतर हसत म्हणाली, "जर आपलं ध्येय एक असेल, तर प्रवासही एकत्रच पाहिजे." "हो द्या."
हळूहळू कुटुंबाच्या संमतीने अमन आणि साक्षीचं लग्न झालं. आता ते दोघे केवळ आपल्या आयुष्यात आनंदी नव्हते, तर हजारो तरुणांचं भविष्यही उजळत होते. जेव्हा नेहाला अमन आणि साक्षीच्या लग्नाची बातमी कळली, तेव्हा तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. तिने अमला मिठी मारत म्हटलं, "मला तुझ्यावर अभिमान वाटतोय. आता तू केवळ माझा भाऊ नाहीस, तर समाजासाठी एक आदर्शही बनलास." अमन हसत म्हणाला, "दीदी, जर त्या दिवशी तू मला थांबवलं नसतंस, तर कदाचित मी कधीच बदललो नसतो. हे तुझ्यात शिकवण्याचं फळ आहे." अमन आणि साक्षीची संस्था आता देशभरात पसरू लागली होती. ते शाळा आणि कॉलेजांमध्ये जाऊन मुलांना योग्य मार्ग दाखवू लागले. त्यांची कहाणी प्रेरणादायी बनली की माणूस कितीही चुकीच्या मार्गावर का गेला नाही. जर त्याला खरोखर बदलायचं असेल, तर काहीही अशक्य नाही. चुकीच्या मार्गावर चालणं सोपं आहे, पण योग्य मार्ग निवडणं धैर्याचं काम आहे. मित्रांनो, मला आशा आहे की ही छोटीशी कथा तुम्हाला आवडली असेल. तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.